संजय राऊतांनी कृषी मंत्री कोकाटेंवर हल्लाबोल केला। महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना भिकारी बनवलं, मतदारांना पैसे वाटून मतं विकत घेतली असं म्हणत संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेंवर घणाघात केला। निवडणुकीत पैसे वाटून मत विकत घेतल्याचा आरोप केला। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी पीक विम्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। 1 रुपया तर भिकारी सुद्धा घेत नाही, पण आम्ही 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देतो असं कोकाटेंनी म्हटलं होतं। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय। पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांचं काल एक वादग्रस्त वक्तव्य आलं की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा योजना देतो। नाही, त्यांनी मतदारांना पण भिकारी समजून पैसे दिले ना। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी मतदारांना भिकारी बनवलं, त्यांच्या घराघरात पैसे पाठवले आणि मतं विकत घेतली।